अक्षय, आज पुन्हा पाऊस पडला आणि पुन्हा एकदा मुंबईकरांचे 3:13 वाजले। विलास, गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मुंबईमध्ये संततधार पावसाच्या सरी सुरू आहे। मात्र आज सकाळपासून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आणि तब्बल 12 तास झाले, 12 तासाहून अधिक काळ झालेला आहे। मुंबईमध्ये पावसाचा जोर कायम आहे। मुंबईच्या पूर्व, पश्चिम, मध्य आणि सोबतच मुंबई शहर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। याचा त्रास आज सकाळी चाकरमान्यांना तर कामावर जाताना बसला। मात्र आता सुद्धा ज्यावेळी चाकरमानी आता कामावरून परतत आहे त्यावेळी सुद्धा मुंबईमध्ये ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी मुंबईची लाईफलाईन असणारी लोकलचा सुद्धा वेग मंदावला आहे। त्यामुळे लोकल 15 ते 18 मिनिट उशिराने धावत आहे। हार्बर लाईन असो, वेस्टर्न लाईन असो की सेंट्रल लाईन, या तीनही लाईफलाईन उशिराने धावत आहे। सोबतच मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर सुद्धा वाहतुकीची कोंडी निर्माण झालेली आहे। गाड्या ज्या आहेत अतिशय धीम्या गतीनं पुढे सरकत आहेत। त्यामुळे कुठेतरी या 12 तासाहून अधिक वेळापासून जो पाऊस सुरू आहे या पावसाचा फटका मुंबईकरांना आज सहन करावा लागतो। मान्सूनचा परतीचा पाऊस म्हटला जातो। हा जो या सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू आहे हा परतीचा पाऊस आहे। या परतीच्या पावसाचं प्रमाण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जरी असलं तरी याचं प्रमाण मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये जास्त आहे असं आपल्याला दिसून येतं। 6 वाजतापर्यंत हवामान विभागाने जी आकडेवारी पावसाची प्रसिद्ध केली आहे, आकडेवारीनुसार पश्चिम उपनगरामध्ये जवळजवळ 49 मिलीमीटरहून अधिक पाऊस आपल्याला बघायला मिळाला। तर पूर्व उपनगरामध्ये जी पावसाच्या आकडेवारीची नोंद झाली आहे 40 मिलीमीटर एवढी पावसाच्या आकडेवारीची नोंद झालेली आहे। आणि जर आज हा रात्रभर अशाच प्रकारे पाऊस राहिला तर उद्या मुंबईकरांचे चांगलेच हाल होण्याची शक्यता आहे। सोबतच मेट्रो जी पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेला जोडणारी मेट्रो आहे, मेट्रोचे सुद्धा सिग्नलमध्ये अनेक ठिकाणी सिग्नल जे इंडिकेटर आहे त्यामध्ये सुद्धा या पावसामुळे बिघाड झालेला आहे। त्यामुळे नेमकं त्या ठिकाणी सुद्धा एक गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे। एकंदरीत या संपूर्ण परतीच्या पावसाचा फटका मुंबईकरांना सहन करावा लागतोय। विलास, खरं आहे अक्षय, जेव्हा रविवारी मुंबईत पाऊस पडतो तेव्हा मुंबईकरांना त्याचा आनंद होतो, पण तोच पाऊस सोमवारी पडला तर मात्र त्रास होतो। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।